मदत करण्यासाठी आलेले आपल्याला. मी आज आजारी आहे ना, सर्दी खोकला आणि त्याच्यामुळे थोडंसं डोकं दुखी. नाकातून इतकं पाणी वाहत आहे की तुम्ही हांडा भरला असता रात्रीपासून आतापर्यंत, इतकं पाणी गेलेलं आहे. टमाटा वेपर्स चला आता आपण सागर आणि आपण खाऊ, भूक लागली जरा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपण घरून नाक्यावरती आलेलो आहे आणि आपल्याला आत्ता जवळपास 12 वाजता भाडं लागलेलं आहे. तर भाडं आहे ना, ते एमटी बॉटल आहे ना, ते आपल्याला घेऊन भंगारच्या दुकानात जायचं आहे. तेव्हा गाडी आपल्याला टोचनला, गाडी आपली आहे ना लोडिंगसाठी लावलेली आहे. लोडिंग झालं का निघू आपण भंगारच्या दुकानावर बॉटल द्यायला. चलो. तर मित्रांनो, आता इथं खाली करण्यासाठी आलेलो बघा. आता खाली होती बघा गाडी. तर मित्रांनो, आता आपण ते भंगारचं ते दुकानामध्ये ना ते मटेरियल पोचून आहे ना आपण नाक्यावरती आलेलो आहे. आणि मित्रांनो, आत्ता वाजलेला आहे जवळजवळ 1:20 झालेले आहे. तर आपली जेवणाची वेळ झालेली, तर जेवण करू मित्रांनो. ते बघा, आज आपल्याला आहे कोबी आणि पोळी. तो चलो खाना पहला खा लेंगे. डिझेल टाकून घेतलं 500 रुपयाचं. चलो. तर मित्रांनो, आत्ता आपल्याला आहे ना जेवण झाल्यानंतर एक छोटंसं भाडं लागलं होतं. 2 लोखंडी टेबल होते 2x4चे. ते आपले इथं शनी मंदिर आहे ना शिडकोमधलं, तिथून घ्यायचे आणि रोडच्या त्या बाजूला स्प्लेंडर हॉल आहे, त्या पंपाच्या पुढं तिथं सोडायचे होते. रुंगटा कॉलनी तिथं. तर ते मित्रांनो, ते 2 सोडून आलो मी ते, आणि येताना डिझेल पण टाकून आलो. आणि आत्ता आपण नाक्यावर आलेलो आहे. आपला नाका मित्रांनो, आता जवळ 5:20 झालेले आहे ना, आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर भाडं असं आहे का, आर्यावर्त आहे ना, आर्यावर्तमधून काही ते कॉट घ्यायचं आहे. कॉटचे काही पीस आहे, ते कॉट घ्यायचं आणि आपल्याला लेखानं आपलं राणा प्रताप चौकात पोहोचवायचं आहे. ते बघा, आपण आलेलो इथं गाडी घेऊन. तेव्हा आपला सागर पण आलं आहे बरोबर. ही झाडी बघा, नारळी किती छान आहे बघा. वातावरण किती मस्त आहे इथलं. परिसर बघा इथलं किती छान आहे एकदम. तेव्हा आर्यावर्तमध्ये किती छान आहे बघा, मस्त पैकी झाडं किती छान आहे बघा इकडं. अरे वाटतं एकदम मस्त पैकी. पण आपण आता लोड करण्यासाठी नाही झालेलं आहे बघा. हे सागर दादा मदत करताय आपल्याला. हे बघा, मदत करण्यासाठी आलेले आपल्याला. मी आज आजारी आहे ना, सर्दी खोकला आणि त्याच्यामुळे थोडंसं डोकं दुखी. नाकातून इतकं पाणी वाहत आहे की तुम्ही हांडा भरला असता रात्रीपासून आतापर्यंत, इतकं पाणी गेलेलं आहे. आणि खोकला पण. लोड झाली गाडी, आता निघू आपण. काय मित्रांनो, आता तो कॉट घेऊन ये ना, आपण निघालेलो आहे आता बघा. बघा बाजूला कसं गार्डन आहे.
सर्व आर्यावरचा एरिया हा सर्व आहे ना, हा सर्व आहे ना, सर्व आर्यावरचा एरिया बघा. हा जवळजवळ 150 एकरमध्ये आर्यावर बनलेलं आहे. हे बघा इथं खाली करण्यासाठी झालेलं बघा आपण. खाली झाली गाडी बघा आता. गावात इथून आपण ना टमाटा वेपर घेतले बघा. सांगा मला. टमाटा वेपर सगळं आता आपण सागराने आपण खाऊ. भूक लागली जरा. पुढे ऍक्टिव्हाला गेला. हे बघा हे आम्हाला सागरला आणि मला आहे ना हे आणल्या दोघांना भूक लागलेली. एवढा वेपर्स आणले. टमाटो वेपर्स आहे बघा हे. टोमॅटो वेपर्स. काय करतो भूक लागलेली मला पण आणि सागरला पण. तेव्हा त्याचं तोंड बघा कसं झालं. आणि माझं तर रात्रीपासून सर्दीने जाम झालो आहे मी. हे काय बटाटा चिप्स. हे बघा बटाटा चिप्स आहे. भारी वाटतं एकदम. चव येते तोंडाला एकदम मस्त वाटतं एकदम. काय संपले का? आहे का? भारी वाटत आहे ना बटाटा चिप्स. टमॅटो चिप्स टेस्टी वाटतं मस्त. तुमचं टाकलं साखर. हे बटाटा चिप्स आणि बिस्किट 10 रुपयामध्ये भारी काम होऊन जातं. टाईमपास. गुड्ड्याचा बिस्किटचा पुडा 5 रुपयाचा. 5 रुपयाचे हे टमाटो येतात. टाईमपास एकदम मस्त होतं. एकदम भारी. आणि मेन म्हणजे यांनी ना चव येते तोंडाला. टाईमपास भारी झालं मस्त. टाईमपास होऊन जातं 5-10 मिनटं अर्धा तास. ओके. तर मित्रांनो आता जवळजवळ 6ला 5 कमी आहे. तर मित्रांनो आता आपली घरी जायची वेळ झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनी हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय. सी यू.